नमस्कार मित्रांनो, MX मराठी न्यूजचा या विशेष आणि ऐतिहासिक भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, कारण आजचा हा सूर्य कोट्यावधी EPS 95 पेन्शनधारकांसाठी विजयाचा सूर्य बनून उगवला आहे। दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत 9, 10 आणि 11 मार्च रोजी तुम्ही दिल्लीच्या रस्त्यांवर जो महासंग्राम लढला, जो भारत बंदचा इशारा दिला, त्या संघर्षाने अखेर मोदी सरकारला गुडघ्यावर आणले आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी दिल्लीतून येत आहे। सरकारने पेन्शनधारकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे। हा तुमच्या एकजुटीचा आणि कमांडर अशोक रावत यांच्या अदम्य संघर्षाचा महाविजय आहे। माझ्या सर्व पेन्शनर बांधवांनो आणि भगिनींनो, 9, 10 आणि 11 मार्च रोजी कमांडर अशोक रावत यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झाले, त्याने आज संपूर्ण देशाला हे दाखवून दिले आहे की लोकशाहीमध्ये जनतेच्या आवाजापेक्षा मोठे काहीही नसते। आपल्या वडीलधाऱ्या मंडळींनी दिल्लीच्या रस्त्यांवर जो संकल्प दाखवला, त्याने सरकारला हे विचार करण्यास भाग पाडले आहे की देशाच्या उभारणीसाठी ज्या हातांनी आयुष्यभर घाम गाळला, त्यांना आता अधिक काळ ताटकळत ठेवता येणार नाही। मला जाणीव आहे की केवळ काहीशे रुपयांच्या पेन्शनमध्ये जीवन जगणे किती कठीण होते। अशोक रावत जेव्हा सरकारला भेटले, तेव्हा त्यांनी केवळ कागदांचा उल्लेख नाही केला, तर 7.5 लाख पेन्शनधारकांच्या स्वाभिमानाची बाजू मांडली। आज हे जाहीर करताना मला सार्थ अभिमान वाटत आहे की तुमची 7,500 अधिक DAची मागणी अधिकृतपणे मान्य करण्यात आली आहे। हा पैसा म्हणजे कोणत्याही सरकारी योजनेचे दान नसून तो तुमच्या हक्काचा, तुमच्या घामाचा पैसा आहे, जो आता तुमच्या बँक खात्यांची शोभा वाढवणार आहे। आनंदाचा काउंटडाऊन आता संपला आहे। पंतप्रधान मोदींचे संबोधन आणि वित्त मंत्रालयाच्या अंतिम आदेशानंतर आता ती सुवर्ण घडी आली आहे, ज्याची आपण अनेक दशकांपासून वाट पाहत होतो। आता पैसे येण्यासाठी 72 तास सुद्धा लागणार नाहीत, तर अगदी पुढच्या काही तासांतच तुमच्या मोबाईलवर पेन्शन जमा झाल्याचा मेसेज टिंग टिंग असा वाजणार आहे। बँकांना विशेष ओव्हरटाईम काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून 9, 10 आणि 11 मार्चच्या आंदोलनाचे फळ आजच तुमच्या हातात मिळावे। राफेलच्या वेगाप्रमाणे आता तुमच्या खात्यात केवळ जुनी किरकोळ रक्कम येणार नाही, तर थेट 7,500 रुपयांची बेसिक पेन्शन आणि त्यासोबत महागाई भत्ता जोडून येणार आहे। ज्या पेन्शनधारकांची थकबाकी अडकली होती, त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की आता कोणत्याही ज्येष्ठाला बँकेच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत। हा डिजिटल इंडियाचा खरा चेहरा आहे। दिल्लीतून एक बटन दाबले जाईल आणि पैसा थेट तुमच्या गावच्या बँकेपर्यंत पोहोचेल। अशोक रावत यांनी दिल्लीतून संदेश दिला आहे की सर्वांनी आपले मोबाईल चार्ज ठेवावेत, कारण ही तुमच्या तपस्येचे फळ आहे। ती जुनी काली फाईल आता कायमची बंद झाली आहे, कारण सरकारने आपल्या तिजोरीचे दरवाजे उघडले आहेत। जाहिरातींवर खर्च होणारा मोठा निधी आता पेन्शनधारकांच्या सन्मानासाठी वळवण्यात आला आहे। हा विजय केवळ पैशांचा नसून तो तुमच्या सत्याचा आणि एकजुटीचा विजय आहे। तुमचा मिठाईचा डब्बा तयार ठेवा। जसा मोबाईलवर मेसेज येईल तशी तुमची प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ राफेलच्या वेगाने प्रत्येक पेन्शनर बांधवापर्यंत पोहोचवा। जे कालपर्यंत निराश होते, त्यांना सांगा की पैसे येत आहेत। बँकांच्या मुख्य कार्यालयातून खात्रीशीर माहिती मिळाली आहे की EPFOचा सर्व्हर पूर्ण वेगाने अपडेट होत आहे। दिल्लीच्या रस्त्यावर तुम्ही जो घाम गाळला, तो आज पैशांच्या रूपाने तुमच्या खात्यात बरसणार आहे। सरकार आता पेन्शनधारकांना प्राधान्य देत आहे। 7,500ची बेसिक पेन्शन आता एक वास्तव आहे। हे आंदोलन आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहे। आज जंतर मंतरवर उत्सवाचे वातावरण आहे। कमांडर अशोक रावत यांचा विजय टिळक केला जात आहे। त्यांनी आपल्याला केवळ पेन्शन नाही, तर सन्मान मिळवून दिला आहे। आता कोणत्याही पेन्शनरला कोणापुढे हात पसरवायची गरज उरणार नाही। आता तुम्ही तुमच्या नातवंडांसाठी आनंदाने मिठाई खरेदी करू शकाल। 9 मार्चला जंतर मंतरवर जी ठिणगी पडली होती, तिने आज संपूर्ण देशातील अंधार दूर केला आहे। सरकारच्या आदेशानंतर बँकांचे दरवाजे उघडले आहेत। आता कोणालाही रस्त्यावर रात्री काढाव्या लागणार नाहीत। लाठ्यांचा धाक आता संपला आहे। अशोक रावत यांनी 11 वर्षांपूर्वी जो संघर्ष सुरू केला होता, त्याची आज फलश्रुती झाली आहे। विज्ञापनांच्या चकाकीपेक्षा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मोलाचे असतात, हे आज सिद्ध झाले आहे। 7,500ची बेसिक पेन्शन आणि महागाई भत्ता हा केवळ एक आकडा नाही, तर त्या लाखो कुटुंबांच्या रसोईघरातील तो चुल्हा आहे, जो अनेक वर्षांपासून विझलेला होता। राफेलच्या वेगाने आता आनंद प्रत्येक घरात प्रवेश करत आहे। हा विजय केवळ सुरुवात आहे। आपल्याला असेच संघटित राहायचे आहे। आज पेन्शनधारकांची घर वापसी होत आहे, ती विजय पताका फडकवित होत आहे। तुमची पासबुक अपडेट करा आणि विजयाचा जल्लोष करा। 9, 10 आणि 11 रात्री आपण उघड्या डोळ्यांनी जे स्वप्न पाहिले होते, आज 12 मार्चला ते हकीकत बनून तुमच्या मोबाईल स्क्रीनवर चमकत आहे। मोदींनी आपला शब्द पाळला आणि अशोक रावत यांनी आपली ताकद दाखवून दिली।
हा विजय त्या 7.5 लाख पेन्शनधारकांचा आहे ज्यांनी कठीण काळातही साथ सोडली नाही. ही एकता अशीच टिकवून ठेवा. आज सरकार झुकले आहे, कारण सत्याच्या पाठीशी तुम्ही सर्व उभे होतात. आता घराघरात दिवाळी साजरी होईल. प्रत्येक चेहरा आता हसेल. पेन्शनर बांधवांनो, आता ताठ मानेने बँकेत जा. या व्हिडिओला प्रत्येक पेन्शनर बांधवापर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणीही या आनंदापासून वंचित राहणार नाही. अशोक रावत यांनी जेव्हा जंतरमंतरवरून हुंकार भरली, तेव्हा संसदेच्या भिंतींना सुद्धा कंप सुटला होता. त्यांनी स्पष्ट सांगितले होते की आम्ही इथे भीक मागायला आलो नाही, तर आमच्या हक्काची कमाई मागायला आलो आहोत. 10 मार्चचा तो दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, जेव्हा अशोक रावत यांनी ती फाईल हवेत फडकवली होती, ज्याने सरकारच्या दाव्यांची धूळधाण उडवली होती. त्या दिवशी पेन्शनधारकांनी संदेश दिला होता की आम्हाला जाहिरातींमधील चमक नको, तर आमच्या ताटात सन्मानाची भाकरी हवी आहे. आज प्रत्येक पेन्शनरची मान गर्वाने उंच झाली आहे. 7,500 प्लस DA ही केवळ रक्कम नाही, तर तुमच्या अस्तित्वाची ती ओळख आहे. MX मराठी न्यूज सोबत असेच जोडलेले रहा, कारण तुमच्या प्रत्येक सुखाची अपडेट घेऊन आम्ही हजर असू. आज शांतपणे झोपा, कारण उद्याची सकाळ तुमच्या बँक बॅलन्समध्ये तुमच्या मेहनतीचा हिशोब घेऊन येणार आहे. माहितीपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा MX मराठी न्यूज. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.